आहे, मराठी हिंदी इंग्लिश काय करून घेईल कसं तरी, पास व्हायचं आहे फक्त. पण हा येतो शाळेतनं आणि हातात मोबाईल घेऊन बसतो. म्हणून आपण मुलांना म्हणतो अभ्यास कर का, की त्यांना त्या भाषेचं व्याकरण आलं पाहिजे. आपल्याला माहित आहे की हे मोबाईल हा जो वय आहे मुलांचा 12 वर्षापर्यंतचा, ह्या वयामध्ये जर आपण त्यांना भाषाचं ज्ञान दिलं तर ते डेफिनेटली त्यांना लवकर आत्मसात होतं. कारण डिस्कशन करायचं म्हटल्यावर मला तुमचे पण काही फीडबॅक्स लागतीलच. सगळ्यात आधी आपण जेव्हा मुलांना शाळेत पाठवतो तेव्हा आपला मेन जो एम असतो मुलांचा, तो एक सर्वांगीण विकास म्हणा, किंवा आपल्याला असं वाटतं की मुलगा आपला जो कोणी पाळलेला आहे तो व्यवस्थित सगळं शिक्षण घ्यायला पाहिजे. ही शुड बिकम समथिंग इन हिज लाईफ, ही शुड स्टेबल इन हिज लाईफ, राईट. तुमच्यामध्ये कुठला विषय तुम्हाला असं वाटतं की खूप महत्त्वाचा विषय व्हावा मुलांसाठी, हे आलंच पाहिजे आपल्या मुलाला? व्हॉट डू यू थिंक, व्हॉट शुड बी द सब्जेक्ट? मला फीडबॅक पाहिजे तुमच्याकडनं. कम्युनिकेशन, अजून कॉन्फिडन्स. हाजी, कॉन्फिडन्स नाही, विषय कॉन्फिडन्स गिव्स नॉलेज, म्हणजे कॉन्फिडन्स येऊन जाईल त्यांना, नो प्रॉब्लेम. सर काय बोलतात? आपण जेव्हा मुलांना शाळेत टाकतो ना तेव्हा आपला सर जसे म्हटले कम्युनिकेशन यायला पाहिजे, त्यांना लोकांसोबत संवाद करता आला पाहिजे, शाळेत बोलता आलं पाहिजे, सोसायटीमध्ये व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. पण जशी जशी मुलं मोठी होत जातात, 6th 7th मध्ये जातात, 8th मध्ये जातात, तेव्हा आपले विचार थोडे बदलतात. मग आपली प्रायोरिटीज पण बदलते. कोणाची मुलं आहेत 8th 9th 10th ला, कोणी 10th मध्ये दिली आपको हाँ कॉलेज में हो, अच्छा. आपको 10th का याद होगा अपना, 10वीचा आठवत असेल काही? कुठला विषय तुम्हाला जास्त वाटायचा की नाही याची मला क्लास लावला पाहिजे किंवा याचं मी कोचिंग घेतलं पाहिजे? सायन्स. समबडी विल टेल मॅथ्स, बरोबर आहे. आपल्याला ती इव्हन जेव्हा आपण शिकत होतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा ह्या 2-3 विषयांची जरा भीतीच होती, नाही का? आय डू ॲग्री विथ दॅट की मॅथ्स आणि सायन्स डेफिनेटली आपण प्रायोरिटीज देतो त्यांना. पण ह्या दोन्ही विषयाचा जर आपण बघितला बेस, तो बेस काय आहे? इंग्लिश. दॅट इज लँग्वेज. बरं, कुठलंही मीडियम कुठलंही असो, हिंदी मीडियम असो, मराठी असो किंवा इंग्लिश असो, लँग्वेज हा आपल्या सगळ्या विषयांचा बेस असतो. आणि हळूहळू आपण तेच इग्नोर करायला लागतो. 4th स्टँडर्डपर्यंत शाळेमध्ये सुद्धा, आपल्या परिसरात किंवा आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा आपण भाषेला महत्त्व देतो. कारण नीट भाषा बोलली पाहिजे. आपण पण वॉच ठेवतो मुलांवर की ते कसं बोलतात, काय बोलतात. पण जसे जसे मुलं मोठे होत जातात आपल्या प्रायोरिटीज चेंज होत जातात आणि आपण भाषेला थोडं मागे टाकतो, बरोबर. आणि आता ठीक आहे, मराठी हिंदी इंग्लिश काय करून घेईल कसं तरी, पास व्हायचं आहे फक्त. पण तू गणितावर लक्ष दे जास्त, विज्ञानावर जास्त लक्ष दे. इतिहास भूगोल तर विचारूच नका, म्हणजे ते तर विचारे साईडला नसतात बसलेले, त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाही. पण जर आपण थोडा गंभीर विचार केला, सगळे विषय जे असतात त्यांचा बेस काय असतो? तो असतो लँग्वेज, बरोबर. आता भाषा म्हटलं ना की ती जोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये प्रावीण्य किंवा कौशल्य जोपर्यंत येत नाही भाषेमध्ये, तोपर्यंत आपण कुठलाही विषय नीट समजू शकत नाही किंवा त्याला त्या विषयामध्ये आपण व्यक्त होऊ शकत नाही. आता जर मला सायन्स शिकायचं आहे किंवा गणित शिकायचं आहे, ठीक आहे, गणित म्हणजे आकडेवारी असते, सगळं मान्य आहे, स्टेप्स असतात वगैरे, पण तो जो प्रॉब्लेम येतो तो समजला तरी पाहिजे ना मला. किंवा जो सायन्सचा एखादा जो थिअरम आहे, तिची जे काही त्याचे प्रिन्सिपल्स आहेत ते मला कळले तरी पाहिजे ॲटलिस्ट. त्याच्यासाठी मला भाषेची खूप गरज असते. नॉर्मली आपण जेव्हा बघतो आपल्या सोसायटीमध्ये, ट्युशन्समध्ये, क्लासेसमध्ये, कुठेही बघा तुम्ही, एक पद्धत आहे आपल्याकडे ना, परीक्षार्थी बनवायची, विद्यार्थी बनवायची नाही. काय करणार? मागच्या वर्षीचे एवढे पेपर्स आहे, हा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे, याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि ह्याचप्रमाणे तुम्ही पेपर लिहा. एकदम सिस्टमॅटिक कार्यक्रम चालला आहे. त्याच्यामुळे होतंय काय की आपल्याकडे 95-96 मार्क्स मिळतात. कधी कधी आम्हाला विचार पडतो की आपण काय एवढे गाडो होतो गाव. 65 आपल्या वडील म्हणजे गावभर पेढे वाटायचे, फर्स्ट क्लासमध्ये पास झाला.
आता कोणाला 65 येऊ द्या बरं, कोण विचारताय का? आपणच मारू त्याला पकडून की काय पर्सेंटेज आणले. इंटेलिजन्समध्ये जास्त फरक नाही आहे, सिस्टम बदलली आहे. नाव पीपल आर मोर ऑफ मार्क्स ओरिएंटेड रादर दॅन नॉलेज ओरिएंटेड. आणि हे खूप घातक आहे. पुढे गेल्यानंतर विचार करा, जेव्हा 20 लाख मुलं, किंवा मागच्या वर्षीचा आकडा 23 लाख मुलं नीटला बसली, 23 लाख. किती लोकांना त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन झाले? नॉट मोर दॅन 10-20%. खूप कमी लोकांना क्वालिफाईड होतात एक्झाम्स. का असं होतं? कारण बेसच कमजोर आहे. आणि जे काही परीक्षा घेणारे आहेत ते ऑल इंडिया लेवलचा विचार करतात. दे आर नॉट थिंकिंग अबाउट मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्राचा कुठला पार्ट किंवा एखाद्या भारतातला UPचा कुठला पार्ट नाही. दे थिंकिंग अबाउट ऑल ओव्हर इंडिया. आणि त्याप्रमाणे एक्झाम्स घेतल्या जातात, बिकॉज दे नीड टू मेक दी स्टुडंट ऑर दी इंजिनियर्स ऑर द डॉक्टर्स ऑफ वर्ल्ड क्लास. IITचा स्टुडंट जो असतो तो वर्ल्ड क्लासच असतो, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. एम्सचा डॉक्टर जो असतो तो वर्ल्ड क्लास असतो, त्याच्यात काही डाऊट नाही. त्यांना ते घडवायचे असतात, म्हणून ती एंट्रन्स तेवढी टफ ठेवलेली असते. मग त्यावेळेस आपण काय करतो? भाषेला थोडंसं इग्नोर करतो. बरोबर आहे? माझं म्हणणं असं होतं की जेव्हा मी स्टडी करायचो आम्ही की व्हॉट इज द नीड ऑफ अर्थ, की मुलांना काय दिलं पाहिजे आपण, तेव्हा आम्हाला कळलं की मी सायन्सचा स्टुडंट आहे, मॅडम कॉमर्सचा स्टुडंट आहे. तर आपण लेट स्टार्ट समथिंग लाईक दॅट. मी मार्केटिंगमध्ये ऑलरेडी सेल्स ट्रेनिंग करतच होतो. तुम्हाला कोचिंगमधून चालू करतो कुछ तो कॉमर्सला. पण जेव्हा आम्ही तो सर्वे घेतला तेव्हा कळालं की मुलांचा लँग्वेजच वीक आहे. दॅट इज द बेसिक प्रॉब्लेम. ते मुलांना इव्हन आम्ही कोल्हापूरहून पुण्याला असं वाटलं पुण्यातल्या भारी असेल, नाही का? असं आपलं असतं ना की बाबा शिक्षणाचं माहिती घर आणि खूपच भारी असेल, पण नाही, सगळ्याकडे सारखंच असतं, काही फरक नाही. तिथे आता कळलं की मुलांना भाषेची खूप गरज आहे. And then we have started this organization with phonics and grammar both together. Now, लँग्वेज जी असते ती आपण शिकतो कशी किंवा लँग्वेज डेव्हलप कशी झाली याचं थोडंसं बेसिक मी तुम्हाला आयडिया देतो. माणूस जेव्हा वी ऑल नो दॅट की आधी आपण वन माणूस सारखं होतो, जंगलात राहायचो वगैरे. जेव्हा आपण थोडंसं इव्हॉल्व व्हायला लागलो तेव्हा आपल्याला कळलं की आपल्या कंठातनं आवाज येतो. इनफॅक्ट एव्हरी ऑल द ॲनिमल्स जे धरतीवर राहतात प्रत्येकाच्या कंठातनं आवाज येतो. प्रत्येकाला कंठ आहे, तो आवाज येतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने, पक्षी पण बोलतात, कुत्रा पण भुंकतो, मांजर पण आवाज काढते. पण माणसाला ब्रेन दिलाय. माणसाने त्या आवाजाला मिनिंग दिला आणि त्याच्यावरनं ती भाषा तयार झाली. आणि ती जी भाषा होती ती हळूहळू इव्हॉल्व होत गेली, दुसऱ्या ठिकाणच्या लोकांसोबत मिसळत गेली आणि नवीन नवीन भाषा तयार झाल्या. जसं आपल्याकडे संस्कृतपासून असं उगम आहे, ऑलमोस्ट वी कॅन से लाईक संस्कृतपासून प्राकृत झाली, प्राकृतपासून वेगवेगळ्या भाषा मग परत तयार झाल्या. हिंदी झाली म्हणा, मराठी झाली आहे, तमिळ झाली आहे, अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस आपल्याकडे इव्हॉल्व झाल्या. तशाच वर्ल्डच्या दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा सेम झालं. चायनामध्ये त्यांची भाषा इव्हॉल्व झाली आहे, युरोपमध्ये त्यांची भाषा इव्हॉल्व झाली आहे, आफ्रिकामध्ये त्यांची भाषा इव्हॉल्व झाली आहे. हे सगळं घडलं आहे, भाषा तयार झाली. मग मूळ भाषा कशी शिकतो? आपण घरात बघितलंय की 3 महिन्याचा जो मुलगा बाळ असतं त्याला कान येतात, ही कॅन रेकग्नाइज साऊंड नाव. पण तो बोलतो, त्याच्या कंठातनं आवाज येतो, पण त्या आवाजाला काही अर्थ नसते, पण तो ऐकत असतो. त्याचे डोळे सगळं बघत असतात आणि कान आणि डोळे आपले रेकॉर्डर्स आहेत. जे काही आपण ऐकतो, जे काही आपण बघतो ते आपले कान आणि डोळे सगळं रेकॉर्डिंग करत असतात. हे सगळं रेकॉर्डिंग होत होत जसं जसं मूल मोठं होतं तसं तसं तो त्या प्रत्येक शब्दाला त्या अर्थाने आणि त्या ॲक्शनने तो कोरिलेट करायला लागतो. अँड देन ही स्टार्ट लाईक मामा, पापा, लाईक 2 वर्ड लेटर्स, 3 लेटर्स साऊंड, तो असं काढत जातो आणि देन द लँग्वेज स्टार्ट. तर ऐकणे, त्याला स्टोअर करणे, त्याचं मिनिंग समजणे आणि मग कम्युनिकेट करणे, दॅट इज द प्रोसेस. बरोबर? ही आपली मातृभाषा झाली. पण जर आपल्याला एखादी फॉरेन लँग्वेज शिकायची असेल तर कसं शिकणार? मग त्याच्यासाठी ऐकायला आपल्याकडे काही नाही,
आपण आपल्या सभोवतालमध्ये, सोसायटीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण त्या फॉरेन लँग्वेजेस बोलत नाही, आपण मातृभाषा बोलतो. बरोबर आहे. हल्लीचे पेरेंट्सने चालू केलंय बोलायला, कारण आता मी जेव्हा बघतो मागच्या 15 वर्ष आधीचे स्टुडंट आणि आताच्या स्टुडंटमध्ये भरपूर फरक आहे. आता मुलांना अनार म्हणजे काय कळत नाही, बरं का. अननस म्हणजे काय कळत नाही. त्यांना पोमोग्रेनेट सांगावं लागतो किंवा पायनॅपल सांगावं लागतं, तेव्हा कळतं. अहो सिंपल, कालच्या लेक्चरमध्ये लेख हा शब्द आला. मी एकाला विचारलं लेख म्हणजे मराठीत का, त्याला माहीत नव्हतं. 4थीतला मुलगा होता. लेख म्हणजे मराठीत काय, मी तुला मला विचारलं तू घरी मराठी बोलतो म्हणे, हो मी मराठी बोलतो. म्हटलं लेख म्हणजे काय, माहीत नाही म्हणायचं. म्हटलं कात्रजला गेलाय, झू बघितलाय, हो. मग ते झूच्या मागे काय आहे सगळ्या शेवटी, लेख आहे म्हणायचं. तेच तर लेख, लेख म्हणजे काय, मराठीत शब्द माहिती नाही. तर असं आजकाल आपल्याकडे थोडंसं, पण ते अर्धवट सुरू झालं आहे, इट्स नॉट कम्प्लीट. तर ही जी भाषा आहे ज्याला आपण आता फॉरेन लँग्वेजेस म्हणतो, ह्या भाषा शिकण्याच्या पद्धती काय आहेत मग. तर जेव्हा आपण हे बोलत नाही तर ती आपल्याला वाचावी लागेल. जेव्हा आपण बोलणार नाही तेव्हा आपल्याला काय करायला लागेल, ती वाचावी लागेल. मग आला रीडिंग. रीडिंग आलं म्हटलं, मग त्या भाषेतले जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स ओळखायला आलं पाहिजे. त्या लेटर्सचे साऊंड आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्या साऊंडचे कॉम्बिनेशन्स आपल्याला ओळखता आले पाहिजे. देन ओनली वी कॅन रीड इट. जसं आपण मराठीत कमळ जर मला म्हणायचं असेल तर मी फक्त 3च अक्षर लिहितो, किंवा ॲपल जर लिहायचं असेल तर मी 3च अक्षर लिहितो. पण इंग्लिशमध्ये मला 5 लिहावं लागतं, तेव्हा आपला तो ॲपल कम्प्लीट होतो. कारण आपण आपल्या भाषेमध्ये, आपली भाषा समृद्ध भाषा आहे. आपल्याकडे प्रत्येक साऊंडला लेटर दिलेले आहे. प्रत्येक जेवढे काही आपण जे साऊंड बोलतो त्या प्रत्येक साऊंडचा लेटर आपल्याकडे आहे. पण इंग्लिशमध्ये तसं नाही. इंग्लिशमध्ये 26च लेटर आहे. आता 26च का आहेत, कारण हे लेटर त्यांचे नाहीत. इंग्लिशचे लेटर इंग्लिशचे नाही आहेत. कुठून आले, इजिप्तवर. इजिप्तमध्ये सगळ्यात आधी चित्रांपासून अक्षर तयार झाली. अलिफ बे, ते तुम्ही अलिफ लेला वगैरे ऐकलं असेल बघा आपण. अलिफ म्हणजे फर्स्ट, नाही, तो पहिला लेटर तयार झाला. तिथून ग्रीककडे गेले. ग्रीकने अल्फा, बीटा, गॅमा, थीटा, सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे सगळे, ओमेगा वगैरे, हे सगळे ग्रीकचे लेटर्स. ग्रीक करणं ते गेले रोमनमध्ये. रोमनने अल्फा, बीटा ते तयार केलंय आणि मग ते इंग्लिशमध्ये ABCD म्हणून ऍक्सेप्ट झालं. म्हणून आपण त्यांना अजूनही अल्फाबेट म्हणतो, कारण अल्फा आणि बीटा म्हणून अल्फाबेट. ह्या अक्षरांचा साऊंड इंग्लिश लोकांनी त्यांना दिला अँड देन दे स्टार्टेड रायटिंग देअर साऊंड्स इन इंग्लिश. आता आपण पहिला पडाव जो आहे भाषा शिकण्याचा, म्हणजे फोनिक्सचा पडाव, तो आपण पार केलेला आहे, राईट, आपल्या मुलांनी. म्हणजे नाव दे कॅन रीड वेल, ते आता वाचू शकतात, पण अजून अंडरस्टँडिंग नाही आहे. फक्त वाचू शकतात. तुम्ही त्यांना न्यूजपेपर द्या, ते वाचतील, नो प्रॉब्लेम. कारण आमच्या ऑनबोर्डच्या सिलेबसवर मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मुलं चांगल्या प्रकारे रीड करू शकतात. 80% दे कॅन रीड न्यूजपेपर, राईट. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप देन. आता ते अंडरस्टँड होण्यासाठी त्यांना डिक्शनरीची गरज लागते. कारण भाषा जोपर्यंत आपल्याकडे वर्डची बँक तयार होत नाही तोपर्यंत बोलता किंवा वापरता येत नाही. नुसतं रीड केल्याने आपल्याला भाषा येणार नाही. रीडिंग झाल्यानंतर आपल्याला ते शब्द साठवता आले पाहिजे. शब्द साठवण्यासाठी त्याचा मिनिंग माहीत पाहिजे. आणि वी शुड कोरिलेट. आपण जे काही बोलतो त्याच्यासोबत आपण ते संबंध स्थापित केला पाहिजे. आपण कोरिलेट केलं पाहिजे त्याला. नाव जेव्हा आपल्याकडे रीडिंगमुळे वर्डची बँक तयार होते, कारण मला अजून तुम्हाला एक सुचवायचं आहे की मी बरेच बघितले विद्यार्थी 12च्या बॅचमधनं एक 5-6 मुलं अशी असतात जी रीडिंग कंटिन्यू ठेवतात. 50% झालं ना कोर्स आता बंद. असं करू नका. इमिडिएटली फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स त्यांना एक वेळ द्या. त्या वेळेमध्ये 2 पानं का होईना एखादी स्टोरी, छोटी छोटी ज्या स्टोरी बुक्स येतात ना, यू गो फॉर दॅट. इव्हन कुठल्या रद्दीच्या दुकानात जरी गेलो ना आपण, तिथूनही आपल्याला भरपूर पुस्तकं मिळतात. पुस्तकं छोटी छोटी स्टोरी बुक्स घ्या. ती बुक्स त्यांना द्या. त्यांना वाचायला सांगा. ते वाचतील. आता म्हणा मला हे परत सांग तू काय वाचलंय. त्याच्यामुळे काय होईल ना,
त्यांच्या ब्रेनला एक सवय लागेल रीड, रिटेन अँड रिकॉलची. राईट, रीड, रिटेन अँड रिकॉल. ह्या सवयीमुळे त्यांचा एक्झाममधला परफॉर्मन्स एकदम सुधारेल. कारण एक्झाम म्हणजे काय असतं, आपण मुलांना रीड करायला लावतो म्हणजे पाठ करायला लावतो, ते परत आपण त्यांच्याकडनं रिकॉल करायला सांगतो. ते 3 तासामध्ये बसून रिकॉल कर बाबा काय काय पाठ केले ते, आणि ते रिप्रोड्यूस कर. राईट, दॅट इज द ओनली एक्झाम्स. नाव ह्या सवयीमुळे मुलांना ती एक चालना लागते, ब्रेनला ती सवय लागते. आणि तुम्ही आमच्या ऑनबुकच्या कुठल्याही पुस्तकाच्या मागे बघा, वी हॅव रिटन 3 lines: हाफ ॲन अवर फॉर लाईफ, हाफ ॲन अवर फॉर फ्युचर, हाफ ॲन अवर फॉर लँग्वेज. हा अर्धा तास ह्याच्या पुढे लँग्वेजला द्यायचा म्हणजे द्यायचा. ठीक. नाव दिस इज द फर्स्ट स्टेप. व्हॉट इज द सेकंड स्टेप नाव? आता समजा आपण ना एखाद्या वेळेस ड्रायव्हिंग क्लासमध्ये बऱ्याच लोकांनी शिकलं असेल ना गाडी चालवणं ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये. आता तिथे आपण शिकतो गाडी चालवणं, किंवा आपण घरी पण शिकतो गाडी चालवणं. विदाउट नोईंग द रूल्स आपण ती गाडी रोडवर चालवू शकतो का? इट इज पॉसिबल. किंवा मला आता गाडी चालवायला आलंय, मी किक मारली, सुरू केलं, जातो रस्त्यावर. सेकंड सिग्नलला आपला एकतर ॲक्सिडेंट होईल किंवा पोलीस आपल्याला पकडेल. बिकॉज जेव्हा आपल्याला कुठलीही गोष्ट यूज करायची, वापरायची आहे, त्या वापरण्याच्या पद्धत आपल्याला माहीत पाहिजे. साधा सिंपल मोबाईल आपल्याला माहिती आहे ह्याचा यूज काय आहे मोबाईलचा. जस्ट टू टॉक तेवढंच वापर आहे. आपण वेगळा वापर करतो तर गोष्ट वेगळी आहे, पण मोबाईलचा यूज तेवढाच आहे की फक्त बोलायचं आहे. पण जर आपल्याला माहीत नाही की याला कसं वापरायचं, याचा लॉक कसा उघडायचा, किंवा याचे नंबर कसं डायल करायचं, ते आपल्याला वापरता येणार नाही. जेव्हा एकदाची ती TV परवडली, आपण मराठी, आपल्याला माहीत आहे की हे मोबाईल आहे, आपल्याला माहीत आहे की ही गाडी आहे, याच्यावर बसून किंवा याच्यामध्ये बसून आपण जाऊ शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पण जर त्याच्या वापरण्याचे नियम माहीत नसेल तर आपण ती वापरू शकत नाही. सेम भाषेचं असतं. भाषा जी आहे ती फर्स्ट स्टेपला यू रीड, राईट एवढं झालं, रिटेन तेही झालं, पण ती अंडरस्टँड झाली पाहिजे. आणि अंडरस्टँडिंगच्या नंतर ती वापरता आली पाहिजे आपल्याला. मग वापरण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? वापरण्यासाठी त्या भाषेचे नियम आपल्याला शिकवायला लागतील. विदाउट नोईंग द रूल्स ऑफ युझिंग अ लँग्वेज वी कॅनॉट यूज लँग्वेज. कारण जसं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये हे मान्य करतो की प्रत्येक गोष्टीचं माहीत पाहिजे, आपल्या TV साधा आला तर त्याचं मॅन्युअल येतो सोबत की कसं वापरायचं, खराब झालं तर काय करायचं, असं बंद पडलं तर काय करायचं. तसंच भाषेचा पण एक मॅन्युअल आहे, त्याची पण एक रूल बुक आहे. आणि ती जी रूल बुक आहे त्या रूल बुकचं नाव आहे ग्रामर. नाव द नेक्स्ट स्टेप ऑफ द स्टुडंट इज की त्यांना त्या भाषेचं व्याकरण आलं पाहिजे. आता जसं आपण स्टेपमध्ये शिकतो कुठलीही गोष्ट, तसं भाषेचे पण ह्या एक स्टेप्स आहेत. कारण ही फॉरेन लँग्वेज आहे. आपण मराठीचं व्याकरण अजून बरेच शाळेत शिकलं तेवढंच शिकलो, बाकी कुठे शिकलो आपण काही. जेव्हा आपण बोलायला लागलो तेव्हा आपण काही व्याकरणानुसार बोललोय का? नाही. आपण डायरेक्ट बोललो, आपल्याला माहित नाही तो ती ते काय असतं ते, पण ते आपण बरोबर बोललो. का बरोबर बोललो? कारण सगळे लोक तसं बोलायची आणि आपण ते रिटेन केलंय, ते अंडरस्टँड केलंय आणि मग ते वापरायला सुरुवात केली. सो दॅट इफेक्ट, तो जो पद्धत आहे तो फॉरेन लँग्वेजला अप्लिकेबल नाही आहे. कारण आपण सभोवताल कोणी अशी ते फॉरेन लँग्वेज बोलत नाही. आता ती फॉरेन लँग्वेज म्हणजे कुठली आपल्यासाठी? ती इंग्लिश. इंग्लिशच का? कारण आपलं जे काही एज्युकेशन आहे तो सगळं इंग्लिशमध्ये आहे. बेस जो आहे आपला एज्युकेशनचा तो सध्या तरी इंग्लिश आहे. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंट माईट हॅव चेंज, पण आपली जी पिढी आहे ह्यांच्यासाठी इंग्लिशच राहणार शेवटपर्यंत. आता त्याला काही चेंज होणार नाही. इंग्लिश शिकायचं मग कसं करणार? रीडिंग आलंय, रायटिंग आलंय, मला स्पेलिंग आलंय, ऐकल्यावर मी लिहू शकतो, पण पुढे काय करणार? वापरायची कशी? त्याचे नियम शिकण्यासाठी ग्रामर इज मस्ट. ग्रामर आपल्याला दुसरं काही नवीन काही नाही आहे. ग्रामर म्हणजे काय असतं? रूल्स असतात, सिम्पल, राईट. व्हॉट रूल्स? हाऊ टू यूज द लँग्वेज. की कुठे काय वापरायचं, कसं वापरायचं, कुठले शब्द कुठे प्लेस करायचे. कारण बघा सिंपल नियम आहे. आपण आपल्या भाषेमध्ये क्रिया ही शेवटी म्हणतो.
जसं करता आधी म्हणतो, ॲक्शन करणारा माणसाचं नाव आधी घेतो, मग कर्म असतं आपल्याकडे आणि शेवटी क्रिया असते. इंग्लिशमध्ये थोडंसं काय करायचं, क्रियाला उचलून मध्ये टाकायचं सेकंड पोझिशनला. कर्ता, कर्म, क्रिया आणि मग कर्म झालं इंग्लिश तयार. कुठलंही तुम्ही वाक्य मराठीत बघा, ॲक्शनला सेकंड नंबरवर टाका, इंग्लिश तयार झाली. तर भाषा फक्त नियम थोडेसे बदलतात. शब्द आपल्याला माहीत झाले, पण कुठला शब्द कुठे प्लेस करायचा हे जे नियम आहेत ते आपल्याला फक्त व्याकरणच देऊ शकतो आणि त्याचे रूल्स आपल्याला शिकावे लागणार. देन ओनली वी कॅन यूज दॅट लँग्वेज, राईट. नाव ग्रामर शिकण्याचं जे काही सिस्टम आहे तो कसा आहे इंग्लिशचं स्पेसिफिकली. इंग्लिश ग्रामरमध्ये बेसिकली सुरुवातीपासून आपल्याकडे बेसिकपर्यंत जावं लागतं. यू कॅनॉट गो डायरेक्टली टू द हायर लेवल, कारण तिथे गेल्यावर आपल्याला बेसमध्ये काय नवीन नवीन शब्द कुठले आहेत हे पण माहीत नसतं. आपण मराठी व्याकरण जरी शिकतो, मराठी येतं तरी व्याकरण शिकतोच ना. तो व्याकरण कसं शिकतो, ती सेम स्टेजेस आहेत. आधी आपण शब्दांची ओळख करून घेतो, कुठल्या शब्दाला काय म्हणायचं हे बघतो, मग त्यांची प्लेसमेंट काय, त्यांचे फंक्शन काय, प्रत्येक वाक्यांमध्ये त्यांचे कसे रोल्स चेंज होत असतात, नाही का. आता सिम्पल आहे, जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो ना की मैं वहाँ से भागा और मैं वहाँ दौड़ा. भागना और दौड़ना इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे रन, आपल्याकडे दोन वेगळे आहेत, पळणे आणि धावणे. मराठीत म्हणलं तर पळणे आणि धावणे. काय फरक असेल दोघांमध्ये? सेम ॲक्शन आहे, पण वापरण्याची जागा वेगळी आहे. कुत्रं मागे लागतं की आपण पळतो, कुठून जर निसटायचं असेल तर आपण पळतो, पण ध्येयाच्या मागे आपण धावतो. ध्येयाच्या मागे आपण पळत नाही, त्याच्या मागे आपण धावतो. ध्येय के पीछे हम दौड़ते हैं और स्थिति में हम किसी स्थिति से निकलने के लिए भागते. सो दॅट इज द डिफरन्स. ते जोपर्यंत आपल्याला अवगत होणार नाही तोपर्यंत आपल्याला भाषा वापरता येणार नाही. तसंच इंग्लिशमध्ये बरेचसे शब्द असतात की ज्यांचे रोल्स चेंज होतात. जसं जर मी म्हटलं तुम्हाला की ही इज स्विमिंग इन अ टँक, तर स्विमिंग जो शब्द आहे इथे तो एक ॲक्शन आहे, राईट. जर म्हटलं स्विमिंग इज माय हॉबी, आता स्विमिंग ॲक्शन नाही आहे, स्विमिंग इज माय हॉबी, स्विमिंग इथे नाऊन झालं. जर म्हटलं आय सॉ अ स्विमिंग बॉय, आय सॉ स्विमिंग एलिफंट, स्विमिंग इथे ॲडजेक्टिव्ह झाला. तर शब्दांचे जे रोल असतात ना ते कळणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत ते नाही कळणार तोपर्यंत तो पूर्ण जो पॅरेग्राफ आहे किंवा त्याच्या सेंटेन्सची रचना आहे तो सेंटेन्स आपल्याला कळणार नाही. आणि जर सेंटेन्स नाही कळला तर आपण कितीही लाखो रुपये खर्च करून ॲलन लावा किंवा कुठला मोठा क्लासेस असेल APMC लावा, कितीही लाखो रुपये खर्च करा, आपल्या मुलांना यश मिळणं अवघड आहे. इम्पॉसिबल नाही म्हणणार, कारण मुलं करतात, पण अवघड आहे. आणि आवर ड्युटी इज टू मेक देअर पाथ इझियर. आपण पालक किंवा शिक्षक आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी की आपण त्यांचा जो रस्ता आहे ना तो सोपा करू शकतो. आज तुम्ही फोनिक्स लावलंय, का लावलंय? तसं काही शाळेचा विषय नाही आहे, काही गरज नाही आहे, पण का लावलंय? कारण त्यांचं रीडिंग इझी व्हावं म्हणून. आपण त्यांच्यासाठी जे काही कोर्सेस करतो ते सगळे कोर्सेस, एक्स्ट्रा कोर्सेस म्हणा, स्पोर्ट्सचे म्हणा, ड्रॉइंग, जे काही आपण लावतो त्यांना, म्युझिक क्लासेस, बरेच एक्सपेरिमेंट पण करतो आपण. एक क्लास लावतो, 6 महिने ठेवतो, बंद करतो ड्यू टू सो मेनी कन्स्ट्रेंट. पण ते का करतो? कारण त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्रास कमी व्हावा म्हणून. आपण त्यांना भाषा का शिकवायची? फक्त याच्यासाठीच. आय ॲग्री की पुढे जाऊन तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स याच्यावरच जोर द्यायचा आहे, त्याच्यापेक्षा दुसरं पर्याय सध्या तरी नाही. आता नवीन नवीन फील्ड्समध्ये खूप वाटतंय, स्कोप वाटतंय, असं काही नाही की स्कोप नाही, असं काहीच नाही आहे. इवन इफ यू डुईंग आर्ट्स, ह्युमॅनिटीज, त्याच्यामध्ये पण भरपूर स्कोप आहे. कॉमर्स फील्डमध्ये पण भरपूर स्कोप आहे. पण पहिल्यांदा काय वाटतंय की आपलं मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं, सगळ्यात पहिली इच्छा तीच असते प्रत्येकाची. तर त्याच्यासाठी जे काही आपण प्रयत्न करू ते प्रयत्न सोपं, त्यांना तो पाथवे सोपा व्हावा म्हणून आपल्याला ह्या एजमध्ये लँग्वेजवर भर द्यायला जरुरी आहे. कारण आता जर बस चुकली की ती परत पकडता येणार नाही.
मग असं का म्हणतोय मी? कारण वयाच्या एक 12 वर्षापर्यंत मूल जे असतं ते लँग्वेज शिकू शकतात, लँग्वेजचे बेसिक रूल शिकू शकतात. असं का होतं? कारण आपल्या ब्रेनमध्ये ना 2 सेंटर असतात. एक असतो लिंग्विस्टिक सेंटर, एक असतो लॉजिकल सेंटर. 2च सेंटर आहे जे सगळं आपलं एज्युकेशन हँडल करतात. लिंग्विस्टिक सेंटर जो असतो तो लँग्वेज रिलेटेड इश्यूजला हँडल करतो, म्हणजे वाचणे, समजणे, रिटेन करणे हे सगळं काम करतो. आणि लॉजिकल सेंटर लॉजिक एक्सप्रेस करतात, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन किंवा फिजिक्समधचे जे रूल्स आहेत ते सगळे रूल्स. हे सगळं 2 सेंटर जे असतात त्यांचे डेव्हलप होण्याची जे वय असतं ते पण वेगवेगळं असतं. सुरुवातीला 10-12 वर्षापर्यंत लिंग्विस्टिक सेंटर हा फुल स्विंगमध्ये असतो, तो जास्त डेव्हलप होत असतो. साईड बाय साईड लॉजिकल झोपलेला नसतो, तो पण डेव्हलप होत असतो, पण लँग्विस्टिक जास्त डेव्हलप होत असतो. बिकॉज ऑफ दॅट इन दॅट एज जर आपण त्यांना लँग्वेज शिकवली तर ते त्यांना लवकर आत्मसात होते. आता सध्या तुम्ही बघतच असाल की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंटनं म्हटलं की फर्स्ट स्टँडर्डमध्ये 3 लँग्वेज आहेत. आपल्याला काय वाटतं की ती लोक वेगळी आहेत का? तिथे सेंटरला बसलेली किंवा स्टेट लेवलला बसलेली ज्यांनी ही पॉलिसी काढली आहे, दे आर टू इंटेलिजंट पीपल. खूप हुशार लोक आहेत ते, म्हणजे इंडियाच्या मोठ्या मोठ्या एक्झाम्स देऊन ते लोक पास होतात आणि त्या पोझिशनला बसतात. त्यांनी ती पॉलिसी काढली, ती चूक नाही. त्या वयामध्ये तुम्ही मुलांना 10 लँग्वेज शिकवा, ते बोलू शकते. माझी मुलगी जेव्हा 6-7 वर्षाची होती तेव्हापासून ते 10 वर्षाच्या वयापर्यंत मी स्वतः बघितलं की 4 भाषा एकत्र बोलायची. शी कॅन टॉक इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती, राजस्थानी 5 बोलायची ॲट अ टाइम. एकासोबत गुजरातीत बोलायची, इकडे हिंदीत बोलायची, इकडे मारवाडीत बोलायची, इकडे मराठीत बोलायची, सगळं व्हायचं तिला. कारण सभोवतालचा परिसर तसा होता, त्याच्यामुळे ती शिकत गेली त्यांच्यासोबत. अँड दॅट इव्हॉल्व्स. तर त्या वयामध्ये हा जो वय आहे मुलांचा 12 वर्षापर्यंतचा, ह्या वयामध्ये जर आपण त्यांना भाषाचं ज्ञान दिलं तर ते डेफिनेटली त्यांना लवकर आत्मसात होतं. जी मुलं 2nd, 3rdला असतात ना त्यांना शिकवताना किंवा फर्स्टला सुद्धा, 1st, 2nd, 3rdला शिकवताना आम्हाला खूप कमी त्रास होतो आणि थोडी मोठी मुलं झाली तर त्रास वाटतो. 6वी 7वीमध्ये गेली तर अजून थोडा त्रास वाटतो. सुरुवातीला असं वाटतं आपल्याला की सोपं जाईल, मोठी मुलं आहेत, पण असं नाही. ग्रास्पिंग जी असते ना ती चांगल्या जेवढा लवकर गेली तेवढी चांगली. पण जर मुलं मोठी झाली तर आता काय करायचं? सोडायचं का? नाही, तसं नाही आहे. तो शिक्षकाचा त्रास जास्त आहे. जर मुलं मोठी असतील तर मॅडमला त्रास जास्त होईल, बाकी तो शिक्षकाला जास्त त्रास होतो. पण मुलांना आम्हाला त्याच पद्धतीने घ्यावं लागतं. तर ज्या वयामध्ये आता जेव्हा आहात आपण तेव्हा आपण लँग्वेजवर भर दिला पाहिजे आणि लँग्वेजचं एज्युकेशन एकदा कम्प्लीट केलं पाहिजे. बिकॉज इट्स अ सायकल. म्हणजे जर आपण रीडिंग रायटिंग आली तर ती वापरण्याची सुद्धा आपल्याला नियम माहिती झाले पाहिजे. आणि एकदा जर ती आपण वापरता आली तर इट्स अ लाईफ लॉंग आहे. ते काही एका वेळेचं असं नाही आहे की बाबा हां फर्स्ट इयर मी 3rdचं ग्रामर घेतलं, आता 4thचं ग्रामर घेणार किंवा 5thचं मॅथ्स करायचं, 6वीचं मॅथ्स वेगळं आहे, असं काही नाही. एकदा लँग्वेज आली तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तेच रूल असतात, तीच लँग्वेज सगळीकडे चालते. राईट. तर हे जे स्टेप्स आहेत हे स्टेप्स वापरून आपण मुलांना लँग्वेजबद्दल जे काही आम्ही आता हा जो आम्ही चालू केला आहे प्रोग्राम, तो लोकांना लँग्वेजबद्दल थोडं जागरूक करायचं. कारण सोसायटीमध्ये आपण सध्या पण बघतायत, आम्ही पण बघतोय की मोर ऑफ इन्फेसाइज ऑन दी अदर सब्जेक्ट्स अदर दॅन लँग्वेजेस. जरी मुलांना आर्ट्समध्ये जायचं असेल तरी ते लँग्वेजला मोजत नाही. पण तोच बेस आहे हे आपण विसरतो. आणि जेव्हा आपण पायाला विसरतो ना तेव्हा पुढची जी बिल्डिंग तयार होते ती कच्चीच असते, त्याच्यामध्ये दम नसतो. म्हणून जर आपल्याला चांगली इमारत उभी करायची असेल एज्युकेशन फील्डमध्ये तर भाषा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. मीडियम चेंज असेल, मराठी मीडियम असेल तर मराठी पक्की करा, हिंदी मीडियम असेल तर हिंदी पक्की करा, इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिश पक्क करा. जी भाषा आपल्याला पुढे कामी येईल त्या भाषेमध्ये प्रभुत्व आणणं कधीही कामाचंच असतं, ते कुठे वेस्ट जात नसतं. तर म्हणून आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये ग्रामर जे आहे त्याचं मी इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगितलं आहे. आता ही भाषा शिकायची कशी?
नाही तर एक मी तुम्हाला सांगितलं त्या स्टेप्स लाईक बेसिक आहे, त्याच्यापुढे मग ॲडव्हान्स असतो आणि देन अजून आहे तिथं निरंतर प्रोसेस आहे, ते काही संपत नाही. पण तरी पण शिकायचं असेल तर बेसिकमध्ये तरी कसं शिकायचं, तर ओनली 3 स्टेप्स. पहिली स्टेप असते अंडरस्टँड. अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज जोपर्यंत आपल्याला रूल्स समजणार नाही आपण ते वापरू शकत नाही. आणि इथे शाळा आपली जे शाळेमध्ये जे एज्युकेशन देतात ते चुकतात. इंग्लिश भाषा शिकायची आहे आणि आपण त्यांना ते इंग्लिशमध्ये शिकवतो. कसं येईल मुलांना मला सांगा. मी जोपर्यंत स्टार्टिंग जेव्हा मी केली होती तेव्हा माझी पहिली बॅच 1.5 वर्ष चालली, कारण ह्याच चक्करमध्ये होतो. आधी इंग्लिशमध्ये शिकवायचो, मुलं परत ब्लँक, मग त्यांना हिंदी मराठी शिकवायचो, मग त्यांना यायचं. आय थॉट हे असं का होत आहे. मग मी त्यांना एकदा फ्रेंडली ॲटमॉस्फिअर करून थोडा फीडबॅक घेतला. तर ते म्हणले सर हमको इंग्लिश आती नहीं इसलिए तो यहाँ आहे. जर इंग्लिश आती होती तो यहाँ क्यों आते. सो देन वी चेंज द कोर्स अँड वी से थॉट की आपण आता ह्यांना ह्यांच्या भाषेत शिकवलं पाहिजे. त्यांना जी कम्फर्टेबल असेल त्या भाषेत आपण त्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजे लेट्स अंडरस्टँड देम फर्स्ट. आफ्टर अंडरस्टँडिंग व्हॉट दे शुड लर्न द रूल्स. पाठांतर केलंच पाहिजे. चिंतन मनन त्यालाच आपण अभ्यास म्हणतो. जोपर्यंत त्यांना ते रूल्स व्यवस्थित लर्न नाही होणार, कारण अंडरस्टँड झालेलं असताना ते 24 तासाच्या आतमध्ये 50% उडून जातात. आपल्यापैकी बरेच लोक जर सायन्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना हाफ लाईफ हा प्रकार माहीत असेल. हाफ लाईफ म्हणजे काय असतं की जे काही आपल्याकडे आहे त्याचा 50% गायब होणं, दॅट इज हाफ लाईफ. तर मेमरीची जी हाफ लाईफ आहे ती 24 आवर्सची आहे. जे काही आपण ऐकतो, जे काही आपण बघतो, जे काही आपल्याकडे रेकॉर्ड होतं ते 24 तासामध्ये डिलीट नाही होतं. एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या ब्रेनमधनं काहीही डिलीट होत नसतं. इट गोज इन डाऊन. मग जेव्हा आपण ती गोष्ट निरंतर बघत असतो ना तेव्हा ती टॉप प्रायोरिटीला येत असते. म्हणून आपण मुलांना म्हणतो अभ्यास कर, अभ्यास कर. का अभ्यास कर, का रोज लँग्वेज वाचली पाहिजे, का रोज गणिताचा अभ्यास केला पाहिजे, डेली हाफ आवर लँग्वेज हाफ आवर मॅथ्स. कारण ते डोक्याला ती चालना मिळाली पाहिजे, ते परत 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 वर आलं पाहिजे. तर अंडरस्टँड झाल्यानंतर लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड देन प्रॅक्टिस. दीज आर द ओनली 3 स्टेप. याच्यापेक्षा दुसरं काही सिस्टम नाही. अंडरस्टँड, लर्न, प्रॅक्टिस. हे केल्यानंतर काय होतं, रिटेन अँड रिकॉल. जे आपल्या परीक्षेला गरजेचं आहे शाळेच्या, रीड, रिटेन अँड रिकॉल, ह्याची कॅपॅसिटी आपली वाढते. सो दॅट इज वाय वी आर व्हेरी इम्फसायझिंग ऑन लँग्वेज. की लँग्वेजमुळे मुलांच्या ह्या सगळ्या गुणांचा विकास होतो. त्यांची थिंकिंग पॉवर वाढते, रिटेन्शन पॉवर वाढते. आपण एवढं सुद्धा बघितलं आहे की जेवढ्या भाषा मुलांना येतात, मल्टीलिंग्वल जे लोक असतात ते खूप टॅलेंटेड लोक असतात, कारण त्यांचा ब्रेनला तेवढी चालना मिळालेली असते. सो कीप फोकसिंग ऑन लँग्वेज. आपण जे करत आहात ते सध्या मुलांच्या दृष्टीने खूप चांगलं स्टेप तुम्ही घेतलेली आहे. ऑलरेडी यू आर क्रॉस हाफ द वे, कारण फोनिक्स ऑलरेडी तुम्ही कंप्लीट केलेलंच आहे आणि दे हॅव डन व्हेरी वेल. बिकॉज तुमच्या इथले रेकॉर्ड्स पण आमच्याकडे येतात पुण्याला. काही लोकांना कॉल पण आले असतील पुण्यामधनं फीडबॅकचे. रँडमली वी डू कॉल टू द पेरेंट्स असो बाकीच्या सेंटर्सच्या. थोडंसं आता काम व्याप वाढल्यामुळे काही ठिकाणी कॉल्स कमी झाले होतात, पण वी डू रेग्युलर कॉल टू द स्टुडंट्स डायरेक्टली की कसं चाललं आहे सेंटरचं काम, तुम्हाला कळत आहे का, व्हॉट इज युअर फीडबॅक अबाउट दिस, काही चेंजेस हवेत का तुम्हाला. अँड अकॉर्डिंग टू दी पेरेंट फीडबॅक वी ऑल्सो चेंज. कारण जे काही बुक्स तयार करतो आम्ही, दिस ऑल बुक्स आर मेड बाय ऑनबोर्ड ओनली. हे कुठल्या मार्केटमधनं पुस्तकं आम्ही घेत नाही. सगळी बुक्स आम्ही स्वतः बनवतो, स्वतः टाईप करतो. जे काही मिस्टेक्स असतील ते आमच्याच आहेत, जे काही चांगलं असेल ते आमचं, जे काही वाईट असेल ते आमचंच आहे. वी ऑलवेज टाईप इट, आम्ही स्वतः टाईप करतो आणि मग ते आम्ही स्वतःच प्रिंटिंगला देतो. अँड जसं काही काळाची गरज असेल त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये बदलसुद्धा करतो. जर तुमचे पण काही फीडबॅक असतील तर वी आर व्हेरी ओपन फॉर दॅट.
तुम्ही मला सांगा, त्याप्रमाणे आपण ॲटलिस्ट पुढच्या लोकांना ती सुविधा देऊ शकतो, राईट. आणि डायरेक्टली नंबर्स, मॅडमचा नंबर असतोच प्रत्येक बुकवर, बॅगवर. यू कॅन डायरेक्टली एनी टाईम कॉन्टॅक्ट टू अस. वी आर व्हेरी वेलकमिंग युअर थॉट्स. आणि जे काही तुम्हाला वाटेल ते यू कॅन डेफिनेटली शेअर टू अस. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता ड्युरिंग दिस कोर्स रिगार्डिंग लँग्वेज. एनी डाऊट इन युअर माइंड इफ इट इज देअर? क्लिअर आहे? दुसरं एक, मी जिथे जातो जिथे काही माझा टॉप असतात, कुठलाही विषय असू द्या, लेट मार्केटिंग, जिथे मला पालक मिळतात मी सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की आपल्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, मुलांनी आपणच त्यांना मोबाईल देऊ नये. कारण बऱ्याच ठिकाणी मला पेरेंट्स पण कंप्लेंट करतात की अहो हा येतो शाळेतनं आणि हातात मोबाईल घेऊन बसतो, 10 मिनिटासाठी बोलतो आणि 1 तास सोडत असतो. मग मी विचारलं त्यांना, मोबाईल कोणी दिला हातात? त्याच्या आपणच देतो, आपणच लावली आहे सवय. बट इट इज व्हेरी डेंजरस. आय एम टेलिंग यू. आपल्याला सध्या त्याचे इफेक्ट्स कदाचित जाणवत नसतील, पण इन कमिंग इयर्स जर ही सवय कंटिन्यू राहिली ना, इट्स व्हेरी डेंजरस. आता तुमची मुलं लहान आहेत, तुम्ही त्यांना कंट्रोल करू शकता. ज्यांची मुलं एकदा 10वी-12वीत गेलेली असतील त्यांना थोडं अवघड आहे, आणि मग मुलांचे वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात. पण लहान मुलांना तुम्ही डेफिनेटली कंट्रोल करू शकता. सो प्लीज मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा. बिकॉज वी आर गॉन टू दॅट. आमची मुलं मोठी झाली, सुदैवाने त्यांना 12वी नंतरच आम्ही फोन दिला हातात, त्याच्या आधी फोन नव्हता. आणि इव्हन ॲट होम ऑल्सो वी फॉलो वन थिंग की घरात आल्यानंतर आम्ही शक्यतो मोबाईलला हात लावत नाही, फक्त कॉल आला तर उचलतो. बाकीचं काही काम करायचं मुलं झोपल्यावर, रात्री बसा आरामात, काय व्हॉट्सअप बघायचं, फेसबुक बघायचं, बघत असं. पण मुलांसमोर ॲटलिस्ट आपण हे सगळं करायचं नाही आणि त्यांना पण मोबाईलपासून लांब ठेवायचं. त्याच्यामुळे त्यांचा वेळ वाचेल. दॅट टाईम दे कॅन स्पेंड ऑन रीडिंग. जेवढी तुम्ही त्यांना रीडिंगची सवय लावणार तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. रीडिंगची आणि एका ठिकाणी बसण्याची. हल्ली तुम्ही बघा, आता नवीन ह्या वर्षीच्या बॅचमध्ये मी एक ऑब्झर्व केलं आहे, आमच्याकडे मुलं खाली बसू शकत नाही 1.5 तास. इट्स व्हेरी बिग प्रॉब्लेम. 1.5 तास एका ठिकाणी मुलं बसू शकत नाही. चुळबू काही ना काही पाय लावून करणार, मध्ये उठणार, इकडं बघणार, तिकडे बघणार, इरेझर काढणार, पेन्सिल काढणार, काही ना काही करत राहणार. पण ती सवय त्यांना लावणे खूप गरजेचं आहे, कारण पुढे जो अभ्यास आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्या अभ्यासासाठी 3-3 तासाची बैठक गरजेची आहे. म्हणून आत्तापासून त्यांना जे स्टडीच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या कल्टिवेट करायला चालू करा. रीडिंगची हॅबिट लावा, त्याच्यामुळे एका ठिकाणी बसण्याची त्यांना सवय लागेल. मोबाईल आणि गॅजेट्सपासून लांब ठेवा. एकदाची ती TV परवडली, आपण मराठीत म्हणतो दगडापेक्षा वीट मऊ, तसा तो प्रकार झाला आहे आता. आपल्या लहानपणी आपल्याला TV साठी ओरडायचे, आता आपण त्यांना मोबाईलसाठी ओरडतो. पण आता असं वाटतं की ती TV बरी आहे, ॲटलिस्ट डिस्टन्स तर आहे, लाईटचं रेडिएशन तर कमी आहे. ह्या मोबाईलमुळे मुलांना एवढं जास्त काही प्रॉब्लेम्स येत आहेत, नॉट ओन्ली फिजिकल बट इव्हन मेंटल प्रॉब्लेम्स टू. सायकोलॉजिकली खूप प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टीपासून आपण लांब ठेवलेलंच बरं. सो दीज आर द फ्यू थिंग्स फ्रॉम माय साईड. जर तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन शेअर. थँक्यू व्हेरी मच. तर जेव्हा आपण घरी जातो, मी म्हणतो 24 hours इज युअर रिटेन्शन कॅपॅसिटी. 24 hours नंतर तुमचं 50% मॅनेज होतं. त्या 24 तासाच्या आत आपल्याला इमिडिएट रिकॉल झाला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी म्हणून आम्ही म्हणतो 2 पेजेसचा होमवर्क केलाच पाहिजे. बघा, हीच वेळ आहे आपल्याकडे मुलांना लक्ष द्यायची आणि मुलांकडे आपण वेळ देण्याची. आता जर आपण मुलांना व्यवस्थित वेळ दिला आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्यांचं भविष्य चांगलं घडू शकतंय. म्हणून तो जो अर्धा तास आहे ना, तो अर्धा तासाचा होमवर्क आपण 1 दिवस आणि 2 दिवस, मोस्टली फोनिक्समध्ये तुम्हाला 2-3 पेजेसचा होमवर्क असतं 1-2 पेजेसचा होमवर्क असतं पर डे. अँड इफ यू
सी इन ग्रामर देर आर द 6 पेजेस फॉर 2 days, म्हणजे 3 पेजेसचा होमवर्क असतो 2 दिवसांमध्ये. तो डिवाइड करूनच केला पाहिजे. म्हणून हे 2 दिवसाचा गॅपमध्ये देतो. मग परत आपला क्लास असतात. नेक्स्ट न्यू टॉपिक अगेन दॅट सायकल फॉलोज. याच्यासाठी विकेंड्सला पण आम्ही घेत नाही. कारण काय असतं, विकेंडला खूप गॅप पडतो. रविवारी घेतला डायरेक्ट शनिवारी 1 वीकचा जो गॅप असतो, जे काही रविवारी शिकवले सगळं उडून जातं. आणि 50% ऑफ द स्टुडंट्स काय करतात, अरे उद्या क्लास आहे माझा, मी होमवर्क केला नाही, आण लवकर. इवन पेरेंट्स असो, अरे तू बस लवकर, तू फोनिक्सचा होमवर्क नाही केला, त्याच्यावर प्रेशर, पटकन लिही, चल मी सांगते तुला. बऱ्याचशा मुलांनी आम्हाला सांगितलंय की आईने सांगितलं मी लिहिलं. आणि मोस्ट ऑफ द आई डायरेक्टली डील विथ ग्रामर स्टुडंट्स. तर ग्रामरमध्ये मी म्हटलं हे कोणी लिहिलं, असं कसं काय आलं उत्तर, आईने सांगितलं मी लिहिलं. असं कसं काय लिहिलं आईने सांगितलं, तू क्लास कोणी लावला, तू लावला का आईने लावला. सो स्टुडंट हॅज टू डू प्रॅक्टिस. ते प्रॅक्टिस करण्यासाठी मधली 2 दिवस दिले. आणि रोजचा अर्धा तासाचा जो काही असेल, म्हणजे लहान मुलं आहेत म्हणून अर्धा तास लागतो, मोठी मुलं असते तर 15-20 मिनिटात 2 पेजेस होतात आरामात. तो रोज 2-2 पेजेस करून मग परत क्लासला यायचं. दॅट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड दॅट. राईट. एनी अदर क्युरी?